नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी तोंडल्याची रेसिपी दाखवणार आहे। चटपटीत एकदम मस्त लागतं बघा। तर हे किती घेतलेले 150 ग्रॅम घेतलेले। त्याने ह्याच्यामध्ये तिखटवाल्या 3 मिरच्या मी अशा उभ्या पातळ कापून घेतलेल्या। ते कुटून जरी टाकल्या तरी चालतील, कमी तिखटवाल्या जरी तुम्ही घेतल्या तरी पण चालतील। तोंडली धुवायची स्वच्छ, त्याचा बुडका आणि देठ बघा मी असं कट करून घेतलेला आहे आणि मधोमध एका तोंडल्याचे 4 भाग केलेले। त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्ही पातळ पातळ पण करू शकता। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक छोटा 1 चमचा तेल टाकलेलं आहे। ह्याच्यापेक्षा पण तेल तुम्ही कमी टाकलं तरी चालेल। गॅस आहे एकदम बारीक। आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं, एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। कसं माहिती आहे, बारीक गॅस केल्यावर परतून का घ्यायचं माहिती आहे का, हे जाड तवा आहे आणि कडक गरम झालेला आहे। तर त्यासाठी पहिलं मी ह्याला 2 ते 3 मिनिटं परतून घेते। 2 ते 3 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं। असं थोडे थोडे बघा सगळीकडे डाग पडलेले आहेत। गॅस एकदम बारीकच आहे आपला, कारण हा मोठ्या बर्नरचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगत असते बारीक करा मोठे करा। ह्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया। म्हणजे 1 मिनिटभर आपण असं परतून घेऊया। 1 मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे। तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये ना तुम्ही बारीक एकदम पातळ लसूणसुद्धा कापून टाकला तर चालेल। तेलामध्ये पहिला लसूण आणि मिरची भाजायची आणि नंतर ही तोंडली टाकली तरी पण चालतील। नाही तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, मिरची, थोडा पुदिना, लसूण हे एकत्र थोडंसं आबडधोबड कुटून जरी तुम्ही टाकलं तरी पण ह्याच्यामध्ये चव छान मुरेल आणि छान लागेल। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ही अर्धा चमचा चाट मसाला। गॅस करणार आहे आता बंद। आपल्याला ह्याला काय जास्त असं भाजायचं नाही आहे, फक्त चटपटीत इतकं छान लागतं ना। तुम्ही अशा पद्धतीने खाऊन बघा। ते कसं पावसाळ्याच्या दिवसात का नाही जेवताना काहीतरी तोंडी लावायला असावं, तरी तोंडल्याची रेसिपी तुम्ही जरूर करून बघा। तवा जास्त गरम असल्यामुळे काय करणार आहे, थोड्या वेळाने मी असून हलवत ह्याला थोडंसं मी भाजून घेणार आहे। एक 5 मिनिटं बघा मी एकसारखं हलवत आलेले थोड्या वेळाने। अजून पण तवा गरमच आहे, कारण हा तवा खूप जाड आहे। ह्याच्यावर वाटलं तर तुम्ही एक छोटा अर्धा चमच्याला बी कमी अशी मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते। छान लागतात हे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कसं आपण वरण भात केलं किंवा जेवताना काही जरी तुम्ही केलं त्याच्याबरोबर ही तोंडली कशी अशी खायला आपल्याला नको वाटते, तर अशा पद्धतीने तुम्ही केली का नाही इतकी छान लागतात का नाही, एकदम चटपटीत अशी तिखट लागणार आणि आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकला एकदम छान लागतात। एकदा तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।